कलाकाराने नेमकी भूमिका घ्यावी का न घ्यावी? कलावंतांनी भूमिका घ्यावी असं म्हटलं जातं. काही कलावंतांनी घेतली भूमिका. आपण त्यांचं काय केलं? महेश कोठारे म्हणाले, मला आत्ताचं जे काही मोदींचं काम आहे ते आवडतं. निवेदिता सराफ म्हणाल्या की मला ते आवडतं. आपण त्यांचं काय केलं? आपण त्यांना किती ट्रोल केलं? याचं कारण असं की आपल्या मनामध्ये लोकशाही पूर्णपणे रुजलेलीच नाही. एक काळ असा होता की NMDC आणि या सगळ्या संस्थांनी पुरस्कृत केलेले जे चित्रपट होते त्याच्यामध्ये डाव्या विचारसरणीचा प्रचंड पगडा होता. पण तेव्हा कुणी असं म्हटलं नाही की हे अजेंडा चित्रपट आहे. परंतु जेव्हा काश्मीर फाईल्स येतो, धुरंधर येतो, त्यावेळेला लगेच त्याला अजेंडा फिल्म म्हटलं जातं. कसं आहे, प्रत्येक सत्ताधाऱ्याला असं वाटत असतं की समाजातल्या प्रत्येक घटकाने आपल्या पाठीशी उभं राहावं. कलावंतांनी ठरवायचं की आपण तसं करायचं की नाही. ध्रुवीकरणाला बळी न पडता अत्यंत वस्तुनिष्ठपणे कलावंतांनी विचार केला पाहिजे आणि वस्तुनिष्ठपणे विचार करून त्याला जे मांडायचे ते कुठल्याही दबावाला बळी न पडता, न घाबरता त्यांनी मांडलं पाहिजे. की आजकाल दुसऱ्याची संवेदनशीलता मोजणारे थर्मामीटर घेऊन फिरणारे लोक आहेत. त्यांच्या थर्मामीटरनी ते तुमची संवेदनशीलता मोजत असतात. की सामान्य माणसं जेव्हा आम्हाला भेटतात, प्रेक्षक भेटतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे तुम्ही कशाला या प्रश्नांबद्दल, ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही त्याच्याबद्दल बोलता. तुम्ही चांगल्या पद्धतीने आपलं काम करत राहा. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या जेनझी संदर्भातील वक्तव्यावरून झालेली चर्चा किंवा कॉन्ट्रोवर्सी ही फक्त त्या विधानापुरती मर्यादित नाही राहिली आहे. त्यातनं नवीन प्रश्न उभा राहिलाय पुन्हा एकदा. तोच प्रश्न की कलाकारांनी सामाजिक राजकीय भूमिका घ्यावी का? आणि यावरनंच आज आपण चर्चा करणार आहोत. कारण काय होतं की कलाकार हे पब्लिक डोमेनमध्ये असतात, पब्लिक फिगर असतात, त्यांचा एक मोठा प्रेक्षक वर्गावरती प्रभाव पडलेला असतो आणि म्हणूनच त्यांच्याकडनं ही अपेक्षा केली जाते की त्यांनी एखादा स्टँड घ्यावा, भूमिका घ्यावी. पण बऱ्याचदा कलाकारांनी भूमिका घेतली तर ती लोकांना पटेलच असंही नसतं आणि ती लोकांना पटली नाही तर त्याचा परिणाम कलाकाराचं काम स्वीकारायचं का नाही इथपर्यंत येऊन ठेपतो आणि म्हणूनच कलाकार बऱ्याचदा तटस्थ राहायची भूमिका घेणं प्रेफर करतात. त्यामुळे याबद्दलच आपण आज बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत की याचा परिणाम कलाकार म्हणून त्यांच्या आयुष्यावर कसा होतो, मनामध्ये काय नेमकं चाललेलं असतं, कलाकारांनी भूमिका घ्यावी का न घ्यावी, यातनं काय मार्ग आपल्याला काढता येऊ शकतो. समाज खूप संवेदनशील झालेला आहे आणि आपण आजच्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. आज माझ्याबरोबर आपल्याला जॉईन झालेले आहेत ज्येष्ठ लेखक, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर सर. सर खूप मनापासून स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सर खूप संवेदनशील समाज झालेला आहे आपला आणि याच्यातनंच एक प्रश्न पडतो की कलाकाराने नेमकी भूमिका घ्यावी का न घ्यावी? मुळात या प्रश्नाचं खरं तर एका वाक्यामध्ये उत्तर असं देता येईल की हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांनी भूमिका घ्यावी न घ्यावी हा त्याचा पिंड, त्याचा विचार, त्याचं कलेकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे त्या सगळ्यावरती अवलंबून राहतो. हा आपल्याकडे प्रश्न विचारायला सुरुवात झाली ती साधारणतः 2013-2014 पासून. आपल्याकडे जे एक सत्तांतर झालं 2014ला, त्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर हा प्रश्न खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती विचारला जाऊ लागला. कलावंतांना असं म्हटलं जाऊ लागलं की तुम्ही भूमिका घेतली पाहिजे. परंतु कलावंतांच्या समोरचा हा जो प्रश्न आहे हा काही आजचा प्रश्न नाही आहे किंवा 2013-14चा प्रश्न नाही आहे. सत्तांतर आणि सोशल मीडियाचा प्रभाव वाढल्यानंतरचा प्रश्न नाही आहे. अनेक काळामध्ये वेगवेगळ्या पिढ्यांमधल्या कलावंतांना हा प्रश्न पडलेला आहे, लेखकांना हा प्रश्न पडलेला आहे. नासी फडके नावाचे एक अत्यंत ज्येष्ठ कादंबरीकार होते. त्या काळामध्ये अत्यंत पॉप्युलर असे कादंबरीकार होते. महात्मा गांधींची असहकारितेची जेव्हा चळवळ सुरू झाली तेव्हा ते त्या चळवळीमध्ये उतरले आणि हिरिरीने त्यांनी भाग घेतला त्याच्यामध्ये. सत्याग्रहामध्ये, आंदोलनामध्ये उडी घेतली. पण झालं असं की 3-4 महिन्यांनी गांधीजींनी अचानक ती चळवळ मागे घेतली आणि ती चळवळ मागे घेतल्यानंतर त्यांना ते काही आवडलं नाही. ते म्हणाले की अचानक चळवळ कशी मागे घेतली, काही चर्चा नाही, काही हे नाही. परंतु साधारणतः ती चळवळ पूर्णपणे गांधीजींच्या भोवती फिरत असल्यामुळे गांधींनी निर्णय घेतला आणि ती चळवळ त्यांनी मागे घेतली. त्यावेळेला त्यांना असं सांगण्यात आलं की राजकारण हे चंचल असतं आणि पुढाऱ्यांना कोलांट्या उड्या माराव्या लागतात आणि आपल्याला त्या पद्धतीने स्वतःला ॲडजस्ट करावं लागतं. तर नासी फडके असं म्हणाले की हे मला नाही चालणार, की हा माझा पिंड नाही. मला असं वाटतं की एक आंदोलन जर आपण करत असू तर ते थेटपर्यंत नेलं पाहिजे आणि ते जर नेलं जाणार नसेल तर त्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती काहीतरी निर्णय झाला पाहिजे. तर त्यांना असं सांगितलं गेलं की नाही, नेता, पक्ष वगैरे या सगळ्यांचं त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्व असणार आहे आणि तिथे त्यांनी असा निर्णय घेतला की मग मी कुठल्याही राजकीय चळवळीत याच्यापुढे पडणार नाही. ओके. काय होतं की कलावंतांनी जर राजकीय चळवळीमध्ये किंवा आंदोलनामध्ये भूमिका घ्यायची असेल तर त्याला हे लक्षात आलं पाहिजे किंवा त्यांनी ह्याची तयारी ठेवली पाहिजे की एक नेता, एक पक्ष, एक अजेंडा याच्याबरोबर त्याची फरफट होणार आहे का? ती जर फरफट होणार असेल तर ती त्याला चालणार आहे का? याचा विचार करून त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे होतंय काय की आपल्याकडे कलावंतांनी भूमिका घेतली पाहिजे असं कायम म्हटलं जातं आणि त्याच्या पाठीमागे कलेकडे पाहण्याचा आपला नेमका दृष्टिकोन काय याच्याबद्दलच फार मोठा गोंधळ दिसतो.
अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर एव्हरी प्ले इज अ पॉलिटिकल प्ले अशा पद्धतीचं एक विधान सफदर हाशमींनी केलं. त्या काळात बादल सरकारांनी सुद्धा असं म्हटलं की प्रत्येक नाटक हे व्यवस्थेविरुद्ध बोलणारं नाटक असलं पाहिजे. प्रत्येक नाटक हे पॉलिटिकलच असतं, कारण राजकारण तुमच्या दारापर्यंत आलेलं असतं, राजकारण तुमच्या आयुष्याला वेढून टाकणारं असतं. परंतु गंमत अशी आहे की मला स्वतःला असं वाटतं की राजकारण हे जीवनाचं एक अंग आहे, ते सर्वांग असू शकत नाही. आपले सगळे प्रश्न म्हणजे 14 पासून असं काय मानलं जायला लागलं की राजकीय भूमिका घेतली की सगळे प्रश्न सुटतील, की म्हणजे कलावंतांनी राजकीय भूमिकाच घेतली पाहिजे. हा आग्रह धरण्याच्या पाठीमागे हा विचार होता की राजकीय भूमिका घेतली की सगळे प्रश्न सुटतील. पण मला असं वाटतं की केवळ राजकीय भूमिका समाजातले सगळे प्रश्न सोडवू शकत नाही. पुन्हा सांगतो की ते जीवनाचं एक अंग आहे, ते सर्वांग नाही. बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये कलाकाराने राजकीय अशी नाही, कुठलीही सामाजिक प्रश्नावरती त्याने समजा भाष्य केलं, तर ते त्याचं वैयक्तिक मत म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे का हे मत कुठल्यातरी विचारधारेशीच आपण लिंक केलं पाहिजे? कारण हल्ली आपण सगळ्या गोष्टी विचारधारेशीच जोडू पाहतोय. तर कदाचित हे त्याचं वैयक्तिक मतही असू शकतं. अशा अँगलने कोणीही कलाकार मांडत नाहीत का त्यांची मतं? कसं आहे की प्रत्येक विचारसरणी म्हणजे काय? तर मला असं वाटतं की समाजातले सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रत्येक विचारसरणीचा जो कोणी उद्गाता असतो त्यांनी शोधून काढलेला तो एक रस्ता असतो. बरोबर. आणि समजा जर एखाद्या कलावंताला असं वाटत असेल की नाही, या रस्त्याने गेल्यामुळे प्रश्न सुटणार आहे, त्यामुळे अनेकदा आपण असं वाचतो की ते ज्येष्ठ समाजवादी विचारवंत किंवा ज्येष्ठ साम्यवादी लेखक, हिंदुत्ववादी लेखक, तर त्या लेखकांना हे पटलेलं असतं की हा रस्ता अंतिम आहे आणि या रस्त्यानेच सगळे प्रश्न सुटणार आहेत. जर एखाद्या लेखकाला असं प्रामाणिकपणे वाटत असेल की या मार्गाने गेल्यामुळेच सगळे प्रश्न सुटणार आहे आणि तो जर त्या मार्गावरती पूर्णपणे निष्ठा ठेवून जर त्या पद्धतीने विचार करत असेल तर ते त्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु मला स्वतःला असं वाटतं की जग आणि जगणं हे खूप मोठं आहे. विचारसरणी ज्या असतात किंवा चळवळी ज्या असतात त्या तात्कालिक असतात आणि त्यांना एक्सपायरी डेट असते. परत एकदा हा प्रश्न या ठिकाणी येतो की नेमकी कलेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय आहे? आपल्याकडे काय होतं की कला म्हणजे काय, तर ज्ञान आणि मनोरंजनाचं साधन. त्यामुळे त्याच्यामधनं असं व्हायला लागतं की तुम्ही संदेश दिला पाहिजे, तुम्ही उपदेश केला पाहिजे, ही जबाबदारी कलावंतांच्यावरती टाकली असते. अनेकांना असं वाटत असेल की बाबा माझं मनोरंजन हे काम आहे, मी लोकांचं मनोरंजन करेन. अनेकांना असं वाटत असेल की कलेच्या माध्यमातून मला लोकांना काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी शिकवायचं आहे, उपदेश द्यायचा आहे, ते त्यांनी करावं. परंतु त्याही पलीकडे जाऊन कला ही माणसाच्या जग आणि जगणं याच्याबद्दलचं आकलनाचा जो परीघ आहे ते विस्तारण्याचं काम करतं. त्याची समज वाढवतं जगण्याबद्दलची आणि त्याला दिशा देत नाही. तू अमुक ठिकाणी जा असं सांगत नाही. परंतु ही समज वाढल्यामुळे त्याला आपापल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं एक बळ मिळतं किंवा एक दृष्टी मिळते. हे सुद्धा कलेचं काम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या कलेचं नेमकं प्रयोजन काय आहे हे कलावंतांनी ठरवलं पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेतले पाहिजेत. आता गंमत कशी होते की कलावंतांनी भूमिका घ्यायची म्हणजे काय, तर अनेक जण असं करतात, काही पोस्ट टाकतात, काही विधानं करतात. ती त्यांची भूमिका घेण्याची एक पद्धत असते. काही थेट चळवळीमध्ये उतरतात, काही थेट आंदोलनामध्ये उतरतात, काही थेट एखाद्या राजकीय पक्षाला पाठिंबा देऊन त्याचं काम करायला सुरुवात करतात. आणि काही जण असे असतात की जे म्हणतात की मी कलाकृतीच्या माध्यमातून बोलेन, माझ्या कलाकृतीच्या माध्यमातून मी बोलायला सुरुवात करेन. आणि काही जणांचं म्हणणं असं असतं की माझी कलाकृती हे कुठल्या विचारसरणीचा माउथपीस नाही. म्हणजे विजया मेहता ज्या ज्येष्ठ दिग्दर्शिका होत्या, त्यांचं म्हणणं असं होतं की माझी नाटकं कुणाचा माउथपीस असणार नाही, ती एका विचारसरणीला बांधलेली असणार नाही. तर अशा पद्धतीने प्रत्येकाचं कलेचं प्रयोजन वेगळं असू शकतं आणि प्रत्येकाने त्या पद्धतीने पाहणं आवश्यक असतं. आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की एव्हरी प्ले इज अ पॉलिटिकल प्ले असं ज्या वेळेला म्हटलं जायचं, त्यावेळेला त्या काळात मी NSDमध्ये होतो वगैरे, त्यावेळेला मी असा प्रश्न विचारला की प्रत्येकच नाटक व्यवस्थेविरुद्ध बोलणारं कसं असू शकतं? मग तरुण तुर्क म्हातारे अर्कचं काय करायचं? किंवा अनेक नाटकं अशी आहेत की जी वेगळ्या पद्धतीच्या काहीतरी विचार मांडत असतात की निष्पापसारखं एखादं नाटक, ऑथेल्लोचं आपण काय करायचं, हॅमलेटचं आपण काय करायचं. तर त्याच्या पाठीमागे एक प्रकारे सुप्त अशी दहशत दिसते की एव्हरी प्ले हॅज टू बी अ पॉलिटिकल प्ले. मला तिथे प्रॉब्लेम वाटतो की ज्याला राजकीय भाष्य करायचं आहे, ज्याला राजकीय नाटक आहे त्यांनी लिहावं, परंतु प्रत्येक नाटक हे त्या पद्धतीने व्यवस्थेच्या विरुद्धच बोलणारं असलं पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपण ते संकुचित करून टाकतो.
आणि ज्या वेळेला समाजामध्ये अशा प्रकारच्या विचारवंतांचे आणि कलावंतांची संख्या वाढायला लागते त्यावेळेला नाटक किंवा कला ही एकरेशीय व्हायला लागते. म्हणजे मी एक चांगलं उदाहरण देतो. मी एका स्पर्धेला परीक्षक होतो. किशोर प्रधान, कुमार सोनी आणि आम्ही एका एकांकिका स्पर्धेला परीक्षक होतो. एक अतिशय सुंदर एकांकिका झाली. सस्पेन्स एकांकिका होती, थ्रिलर होती आणि कामं उत्तम, दिग्दर्शन त्याला आम्ही पहिला नंबर दिला. जेव्हा ते जाहीर झालं तेव्हा ते जे विजेते होते ते एकमेकांकडे चमकून पाहायला लागले आणि मग त्यांना वरती बोलायला ते वरती आले की जणू काही दुसऱ्याचंच नाव त्या ठिकाणी अनाऊन्स झालंय की काय. मी त्यांना विचारलं की तुम्हाला असं का वाटत होतं? ते म्हणजे आमची एकांकिका सगळ्यात छान झाली हे आम्हाला मान्य आहे, पण नंबर मिळेल असं आम्हाला वाटलं नव्हतं, कारण आमच्या एकांकिकेमध्ये ना काही संदेश नव्हता. म्हणजे ज्या एकांकिकेमध्ये किंवा ज्या कलाकृतीमध्ये काहीतरी संदेश दिलेला आहे तीच श्रेष्ठ. हे इतकं आत जर झिरपत गेलं असेल तर याचा अर्थ की आपण कलेचं सगळं जे क्षेत्र आहे ते संकुचित करून टाकतो. आणि तसं आपल्याकडे गेल्या 2 ते 3 दशकामध्ये झालं की अमुक समाज घटकांबद्दलच लिहिलं पाहिजे, दुःखाच्याही अमुक प्रकारच्या दुःखांबद्दलच लिहिलं पाहिजे, असा जो काही एक धोशा लावला गेला त्याच्यामुळे आपल्याकडे गूढकथा संपल्या, आपल्याकडे भावकविता गेल्या, निसर्ग कविता म्हणजे किंवा यमक जुळवणाऱ्या कविता म्हणजे काहीतरी जुन्या पुराण्या केवळ मुक्त छंद असला पाहिजे. त्यामुळे काय होतं माहिती आहे ना की अशा पद्धतीचा जेव्हा दबाव कलाकृतीवरती आणि कलावंतांच्यावरती निर्माण व्हायला लागतो त्यावेळेला कलेचं संपूर्ण जे क्षितिज आहे ते संकुचित व्हायला लागतं आणि ती या ठिकाणी भीती असते असं मला वाटतं. पण असं नाही का वाटत की तो जो काळ आपल्याकडे येत गेलेला आहे त्या जे सत्ताधारी होते त्यांनी त्यांच्या परीने त्यांच्या विचारधारेचा प्रभाव हा सिनेक्षेत्रावरती सिनेसृष्टीवर टाकण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे जेव्हा आपल्याकडे कम्युनिस्ट होते तेव्हा आपल्या सिनेमांमध्येही काही अशा गोष्टी दिसतात की ज्याच्यावर आपण म्हणू शकतो की हो या काळावरती कम्युनिस्टांचा प्रभाव होता, नंतर हिंदुत्ववाद्यांचा प्रभाव आला. म्हणजे ही अशीच फेज ह्याच्या पुढेही अशीच राहील का की जे सत्ताधारी येतील ते आपापल्या परीने त्यांची विचारधारा या क्षेत्रावर लादण्याचा प्रयत्न करतील? कसं आहे, प्रत्येक सत्ताधाऱ्याला असं वाटत असतं की समाजातल्या प्रत्येक घटकांनी आपल्या पाठीशी उभं राहावं आणि याला कुठलाही सत्ताधारी अपवाद नाही. हे सत्ताधाऱ्यांना असं वाटतच राहणार. कलावंतांनी ठरवायचं की आपण तसं करायचं की नाही. म्हणजे अनेकदा आपण जर पाहिलं राज कपूरच्या चित्रपटामध्ये मनोरंजनाच्या पोह्यावरती तत्त्वज्ञानाचं खोबरं टाकावं तसा समाजवाद टाकलेला असतो, आपल्याला त्या ह्याच्यामध्ये दिसतो. पण कलावंतांनी असा विचार केला पाहिजे, जेन्युइनली जर मला काही मांडावं असं वाटलं तर ते मी मांडलं पाहिजे आणि जर कुणी मांडत असेल तर त्याचा स्वीकार झाला पाहिजे. ते आपल्याकडे होत नाही. म्हणजे आता गंमत अशी आहे की एक काळ असा होता की NMDC आणि या सगळ्या संस्थांनी पुरस्कृत केलेले जे चित्रपट होते त्याच्यामध्ये डाव्या विचारसरणीचा प्रचंड पगडा होता. पण तेव्हा कुणी असं म्हटलं नाही की हे अजेंडा चित्रपट आहे, हे प्रचारकी चित्रपट आहेत. पण त्याच्यामध्ये एक प्रकारे डावी विचारसरणीच मांडली जात होती. परंतु जेव्हा काश्मीर फाईल्स येतो, धुरंधर येतो त्यावेळेला लगेच त्याला अजेंडा फिल्म म्हटलं जातं किंवा प्रचारकी फिल्म म्हटलं जातं. अशा पद्धतीने मला असं वाटतं ना की हे चुकीचं आहे. म्हणजे प्रत्येक जसं उद्ध्वस्त धर्मशाळामध्ये की त्यांना एका विचारसरणीचं हे मांडायचं होतं, तिचं महत्त्व त्यांनी मांडलं. पण काय होतं की कलावंत जेव्हा एका विचारसरणीच्या बाजूने बोलायचं असं ठरवतो त्यावेळेला त्याची कलाकृती नाही म्हटलं तरी एक मर्यादित होते किंवा खुशी होत जाते. आणि मग काय होतं की ती विचारसरणी स्वीकारलेल्या इतर देशांमध्ये काय परिस्थिती आहे हे उद्ध्वस्त धर्मशाळा आपल्याला सांगत नाही. त्यामुळे काय होतं की आपणच आपल्या कलाकृतीला विचारसरणीचं जर कुंपण घालणार असू, तो माझा चॉईस असू शकतो, परंतु ते करायचं की नाही हे कलावंतांनी ठरवायचं आणि त्याच्यावर कलाकृतीचं लहान मोठेपण ठरणं चुकीचं आहे. म्हणजे एखाद्या कलाकृतीमध्ये एक विचारसरणी मांडली जाते आणि म्हणून ती कलाकृती श्रेष्ठ आहे किंवा म्हणून ती कनिष्ठ आहे असं नाही. केवळ कलाकृती म्हणून तिचे साहित्यिक कलात्मक मोजपट्ट्यांनीच ती मोजली गेली पाहिजे. असं होण्याचा काळ आता संपलेला आहे असं मला वाटतं. असं आजकाल होताना आपल्याला दिसत नाही. आणि कसं होतं की उगीचच एखादा कलावंत राजकीय भाष्य करतो म्हणजे तो काही फार मोठा आहे आणि एखादा कलावंत करत नाही म्हणजे तो काही त्याच्यात काही कमी आहे किंवा तो खुजा आहे असं समजायचं कारण नाही. याचं महत्त्वाचं कारण असं, मी आत्ता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की केवळ राजकीय विचारधारा किंवा राजकीय अंगानीच समाजातले सगळे प्रश्न सुटत नाही. उलट मला असं वाटतं की आता गांधीजींनी आपल्या अनेक शिष्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगवेगळी कामं सामाजिक काम करायला प्रवृत्त केलं. बाबा आमटेंना त्यांनी म्हटलं असतं ना की काँग्रेसचं काम करायला सुरुवात करा किंवा त्यांनी तर काँग्रेस विसर्जित करायलाच सांगितलं होतं, पण तरीही त्यांनी सांगितलं नाही तू कुष्ठरोगांसाठी काम कर. याचं कारण असं की समाज हा चहूअंगाने फुलत असतो. आज दुर्दैवाने काय झालं की आज
सत्तांतर झाल्यानंतर एक पुन्हा सत्तांतर व्हावं अशा पद्धतीचा विचार म्हणजे काहींच्या मनामध्ये आहे. त्याला लोकशाहीमध्ये तो स्वीकारार्हच आहे, त्याचा काही विरोध करायचं कारण नाही. परंतु जोपर्यंत माझ्या आंदोलनाचा किंवा माझ्या चळवळीचा फलक हातात धरून कलावंत उभा राहत नाही, तोपर्यंत तो कलावंतच नाही, तो संवेदनशीलच नाही. अशा पद्धतीची उगीच कुठेतरी एक मांडणी करण्याचा प्रयत्न होतोय. बरं, गंमत अशी आहे की कलावंतांनी भूमिका घ्यावी असं म्हटलं जातं. काही कलावंतांनी घेतली भूमिका, आपण त्यांचं काय केलं? महेश कोठारे म्हणाले की मला अमुक म्हणजे मला आत्ताचं जे काही मोदींचं काम आहे ते आवडतं. निवेदिता सराफ म्हणाल्या की मला ते आवडतं. आपण त्यांचं काय केलं? आपण त्यांना किती ट्रोल केलं, आपण त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेतली. याचं कारण असं की आपल्या मनामध्ये लोकशाही पूर्णपणे रुजलेलीच नाही. काय होतं, एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे की नैतिक पेच प्रसंगाच्या काळामध्ये जो मौन बाळगतो त्याच्यासाठी नरकातली जागा राखीव आहे, असं एक वाक्य आहे. परंतु नैतिक पेच प्रसंग कुठला हे कोण ठरवणार? बरोबर. होतं काय आजकाल, मी ठरवेन नैतिक पेच प्रसंग कुठला ते, आणि मी सांगितलं नैतिक पेच प्रसंग हा आहे, त्याच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आणीबाणीच्या काळामध्ये तो नैतिक पेच प्रसंग आहे असं ज्यांना वाटलं ते पु ल देशपांडे, दुर्गा भागवत वगैरे मंडळी आंदोलनामध्ये उतरली. दुर्गा भागवत तुरुंगात गेल्या, त्यांचा लोकांनी आदर केला. तेंडुलकर आणि लागूंना असं वाटलं नाही की हा नैतिक पेच प्रसंग आहे, त्यामुळे त्यांनी आणीबाणीमध्ये काहीच केलं नाही. तरीही लोकांनी त्यांना असंवेदनशील म्हटलं नाही, कारण त्यांची त्यांच्या क्षेत्रातली कर्तबगारी फार मोठी होती. हरिवंशराय बच्चनना आणीबाणी फारच चांगली वाटत होती, त्यामुळे त्यांनी आणीबाणीच्या बाजूनीच कविता केली. त्यांची तर कविता होती की माना की बोलने की आज़ादी नहीं, लेकिन जब आज़ादी थी तब कौन सी तोप चलाई आपने, ही कविताच त्यांनी केली होती. तर त्याचाही आदर झाला. त्यामुळे सध्या काय होतंय माहिती ना, मी ठरवेन तो नैतिक पेच प्रसंग, आणि तो जर तुम्ही मानला नाही तर तुम्ही खुजे, तुम्ही विकले गेलेले, तुम्ही असंवेदनशील, तुम्ही भित्रे, असं मांडायचा सध्याचा सगळा जो आहे तो काळ आहे असं मला वाटतं. आणि ही सगळ्यात मोठी आत्ताची होणारी चूक आहे. अशा परिस्थितीमध्ये कलावंतांनी नेमकं काय केलं पाहिजे? तर माझं तर म्हणणं असं आहे की आत्ता सगळेजण ध्रुवीकरणाला बळी पडलेले आहेत, त्यामुळे एकच बाजू खरी आहे असं म्हणून इतर बाजूंच्याकडे दुर्लक्ष करतायत. अशा वेळेला उलट कलावंताचं काम आहे की त्यांनी प्रत्येक वेगवेगळ्या बाजूंचा विचार केला पाहिजे, एका प्रश्नाचा चहूअंगाने विचार केला पाहिजे. मी एक उदाहरण देतो. ज्येष्ठ कादंबरीकार संजय गोळे आहे म्हणून आहेत, त्यांनी निरास नावाची आणीबाणीवरती कादंबरी लिहिलेली आहे. तर त्यांनी सांगितलेला हा प्रसंग आहे. कोल्हापूरला गंगाधर इंदुरकर नावाचे अत्यंत ज्येष्ठ पत्रकार होते, त्यांची बदली झाली होती, ते कोल्हापूरला काम करत होते. दिल्ली दिनांक नावाचं त्यांचं पुस्तक खूप प्रसिद्ध आहे पत्रकारितेच्या अनुभवांवरती. तर ते जेव्हा 77ची निवडणूक जनता पक्षांनी जिंकली आणि सगळे युवक त्यावेळेला, जेनझी त्यावेळची त्याच्या पाठीमागे उभी होती, आणि त्यांनी जाऊन पेढे दिले त्यांनी पेढा घेतला आणि ते म्हणाले की, इंदुरकर म्हणाले की बघूया किती दिवस टिकतंय हे. ते तरुण प्रचंड रागावले. परंतु नंतर 2.5 वर्षामध्ये ते सगळं जनता पक्षाचा डोलारा कोसळलेला आपल्याला दिसला. याचं कारण असं की त्याही रणधुमाळीमध्ये त्याही वेळा 2 भाग असे पडले होते. त्या काळामध्ये कुठल्याही भागाच्या पाठीशी उभं न राहता अत्यंत वस्तुनिष्ठपणे परिस्थितीकडे बघणारे इंदुरकर त्या ठिकाणी उपलब्ध होते. बरोबर. आज प्रॉब्लेम हा झाला आहे की अशा पद्धतीने वस्तुनिष्ठपणे पाहणारे इंदुरकर नसतात, आणि जो वस्तुनिष्ठपणे पाहण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर कुठला तरी शिक्का मारला जातो. वस्तुनिष्ठपणे जर एखादा कलावंत एखाद्या प्रश्नाबद्दल, अगदी या जेनझी प्रोटेस्टबद्दल जर बोलायला लागला, तर ते जर माझ्या बाजूचं जर तो बोलत नसेल आणि कितीही वस्तुनिष्ठ बोलत असला तरी मी त्याच्यावर शिक्का मारणार आणि त्याला मी डिस्कार्ड करणार. हे सध्या सुरू आहे आणि ते अत्यंत धोकादायक आहे असं मला वाटतं. ह्यातनं मला 2 प्रश्न आत्ता पडलेत मनामध्ये, की जेव्हा आपण म्हणतो की कलाकाराने भूमिका घ्यावी का नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण इथे असा मुद्दा होतो की माझ्या आजूबाजूला वातावरणच तसं झालं आहे की नाही म्हणलं तरी त्याचं प्रेशर मला येतं. माझ्या इंडस्ट्रीतले माझे कलिग असतील, जे सहकलाकार असतील, ते काय भूमिका घेत आहेत याचाही माझ्यावरती परिणाम पडत असतो. त्यामुळे मला त्यातनं कुठेतरी बाजूला आयसोलेट होण्यापेक्षा मीही काहीतरी भूमिका घेतली पाहिजे असं कलाकारांना वाटतं का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे कलाकारांकडनं ही अपेक्षा का केली जाते? कारण की ते खूप पॉप्युलर असतात, त्यांना मानणारा एक वर्ग असतो तयार झालेला, तो त्यांच्या कलेमुळे त्यांना मानत असतो, आणि म्हणूनच कलाकारांचं हे काम नाही का की त्यांनी समाजाला आरसा दाखवला पाहिजे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा त्यांनी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा आपल्यावरती बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, अनेक कवींनी कवितांमधनं प्रबोधन केलेली आहेत किंवा त्या वेळची परिस्थिती किंवा विरोध असेल, पाठिंबा असेल, तो त्यांच्या कलाकृतीतनं दाखवून दिलेला आहे. तर कलाकारांनी मुळात याच्या आरसा दाखवण्या पलीकडे जाऊन स्वतःचं काहीतरी म्हणणं मांडणं ही
ही अपेक्षा लोकांची चुकीची कशी काय असू शकते? सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पहिला प्रश्न की असं जेव्हा आजूबाजूनी दबाव असतो, हा जो दबाव आहे ना, हा साहित्यबाह्य आणि कलाबाह्य घटकांचाच दबाव आहे. दोन्हीकडचे जे कट्टर आहेत त्यांना असं वाटतं की समाजातले सर्व घटक आपल्या बाजूने असावेत, म्हणून ते असा दबाव निर्माण करतात. मी तर गमतीने असं म्हणतो की आजकाल दुसऱ्याची संवेदनशीलता मोजणारे थर्मामीटर घेऊन फिरणारे लोक आहेत. त्यांच्या थर्मामीटरनी ते तुमची संवेदनशीलता मोजत असतात. तर अशा पद्धतीच्या दबावांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं पाहिजे. की म्हणजे केवळ दबाव म्हणजे कसं होतं की पूर्वी अरे आजकाल अशा पद्धतीचे सिनेमे किंवा नाटकं चालतात बरं का, असा दबाव असतो, मग मी तशी नाटकं लिहायची का? माझा अंतस्वर काय मला सांगतो ते ऐकत मी केलं पाहिजे. त्यामुळे असा कुठलाही दबाव कलावंतांनी घेऊ नये, तो झुगारला पाहिजे. म्हणजे जी.ए. कुलकर्णींचं अतिशय चांगलं उदाहरण आहे. जी.ए. कुलकर्णी हे कधीही कुणालाही भेटले नाहीत, कुठल्याही कार्यक्रमांना गेले नाहीत. त्यांनी अत्यंत निष्ठेने आपल्याला जे मांडायचे ते मांडत राहिले. ज्या वेळेला समाजामधल्या वेगवेगळ्या चळवळी आणि वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न ऐरणीवर आले होते, त्यावेळेला ते असं म्हणाले की हे प्रश्न महत्त्वाचे आहेत, पण मला नियतिवादावरती काहीतरी काम करावं असं वाटतं आणि मी माणसाचा जो नियतिवाद आहे किंवा एकूण माणसाची हतबलता आहे, माणसाची जी काही विफलता आहे, वैफल्य, या सगळ्यावरती मला काम करायचं आहे आणि ते त्याच्यावरती काम करत राहिले. मग कुठल्याही चळवळीचा फलक हातात न धरता अशा पद्धतीने काम करणाऱ्या जी.ए. कुलकर्णींचं कॉन्ट्रिब्युशन कमी आहे का? तेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे कलावंतांनी हे सगळे दबाव झुगारून टाकले पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी की मला असं वाटतं की अशा परत एकदा मी असं म्हणतो की बिकट परिस्थिती, हे सुद्धा कोण ठरवणार बिकट परिस्थिती आहे की नाही? कलावंताला जर असं वाटलं की आता बिकट परिस्थिती आहे तर त्यांनी निश्चितच काहीतरी त्याच्याबद्दल त्याला जर वाटलं तर भूमिका घ्यावी. पण त्याचबरोबर मला काय वाटतं माहिती आहे ना, की या सगळ्या याच्यामध्ये की कलावंताकडनं लोक काय अपेक्षा करतात. तर कलावंतांनी अर्थकारणाबद्दल बोललंच पाहिजे का? त्याचा जर अभ्यास नसेल तर आरसा दाखवला पाहिजे म्हणजे काय? तर परत एकदा कलेतनं तू काय मांडलं पाहिजेस हेच आपण त्याला सांगायचा प्रयत्न करतो. हे प्रत्येक कलावंतांनी ठरवलं पाहिजे. त्याला जर त्याच्या कवितेतनं व्यक्त व्हावंसं वाटतं आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, कौटुंबिक परिस्थितीबद्दल, तर ते त्यांनी जरूर व्हावं, पण तो दबाव असता कामा नये. कारण कसं आहे की कलाकाराला खूप काही वेगळं दिसत असतं आणि त्याचा तो पाठपुरावा करत राहतो. म्हणजे शेक्सपियरने माणसांच्या वृत्तीप्रवृत्तींचा त्यांनी विचार केला आणि अभ्यास केला आणि त्याच्यावरती लिहिलं, हे आपण पाहतो. किंवा मी जसं म्हटलं तसं जी.ए. कुलकर्णी नियतिवादाच्या याच्यावर. गमतीचा भाग असा आहे की माझे अनेक विनोदी नाटक लिहिणारे नाटककार मित्र आहेत. त्यांच्याशी जेव्हा चर्चा होते तेव्हा ते म्हणतात की सामाजिक आणि राजकीय प्रश्नांच्याबद्दल आम्हाला जे काही भान आहे ते मला याच्यातनं मांडावं असं वाटत नाही. उलट माणूस हा इतक्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये पिचलेला असतो, 2 घटकात त्याची करमणूक करणं हेच मला सामाजिक काम वाटतं. तर आपण त्याला कसं चॅलेंज करणार? ते म्हणतात की माझ्याकडे आलेला माणूस आत येतो तेव्हा तो अत्यंत त्याच्या प्रश्नांनी ग्रासलेला असतो. 3 घटका मी त्याचं मनोरंजन करतो, त्यातनं त्याला रिलॅक्स होऊन बाहेर काढतो आणि नवीन आव्हानांना सामोरं जायला माझी नाटकं त्याला अशा पद्धतीने मदत करतात. तर ही एक प्रकारचं त्यांनी त्या सगळ्या बिकट परिस्थितीला त्यांनी शोधलेलं उत्तर आहे. त्या उत्तराचा आपण आदर केला पाहिजे. आणि गंमत अशी आहे ना, आजकाल काय झालंय माहिती ना, की सामाजिक प्रश्नांबद्दल भूमिका घ्या असा फारसा धोशा नाही आहे, राजकीय प्रश्नांबद्दल घ्या असाच धोशा आहे. आता गंमत सांगतो की वि.स. खांडेकर ज्येष्ठ लेखक, ज्यांना पहिलं ज्ञानपीठ मिळालं मराठीतलं, त्यांनी जी शाळा काढली शिरोड्याला, त्या शाळेमध्ये पैसे जमवण्यासाठी त्यांनी शिरोड्याच्या जत्रेमध्ये गळ्यामध्ये बाजाची पेटी अडकवली, गाणी म्हटली, पैसे जमा केले आणि त्यातनं शाळा उभी केली. हे सामाजिक काम नाही का? ही भूमिका घेणं नाही का? आपल्याकडे भूमिका घेणं ह्याला इतकं संकुचित करून टाकलेलं आहे. मी परत म्हटलं त्याप्रमाणे माझ्या चळवळीचा, माझ्या आंदोलनाचा किंवा मी ज्या युती किंवा आघाडीला पाठिंबा देतो त्याचा फलक जोपर्यंत तुम्ही हातात धरून उभे राहत नाही तोपर्यंत तुम्ही भूमिका घेतली असं मी मानणार नाही. हे जे सध्या चालू आहे ना, हे मला फार चुकीचं वाटतं. आणि म्हणून वातावरण बिकट असेल किंवा गढूळलेलं असेल तर कलावंतांनी अशा पद्धतीची तुरटी फिरवणं हीच त्याची भूमिका असू शकते असं मला वाटतं.
बरं, इंटरेस्टिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये कलाकार हे लोकप्रिय असतात आणि म्हणूनच अशी अपेक्षा केली जाते, की त्या लोकप्रियतेचा फायदा तुम्ही सामाजिक मुद्दे मांडून समाजाला करून द्यावा. कारण की मी माझ्या किंवा सामान्य माणसांकडनं ही अपेक्षाच करू शकत नाही, की तुम्ही मुद्दे मांडावं, तुम्ही लढावं. ज्या मोठ्या पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्याकडनंच ही अपेक्षा केली जाते. पण ह्याच्यामध्ये हल्ली सोशल मीडियावरती ट्रोलिंगसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं. त्यामुळे सुद्धा सामान्य माणसांना ही भीती असते, की मीही उद्या काही बोलले आणि तेही लोकांना पटलं नाही, तर माझंही ट्रोलिंग होऊ शकतं. मीही ट्रोल केली जाऊ शकते. तर सोशल मीडिया आणि त्याच्यावरचं ट्रोलिंग हे सुद्धा कलाकारांच्या मौनामागचं एक कारण आहे का सध्या? मुळात काय आहे ना, की कलावंत जर काही बोलायला लागला तर ते समजून घेण्याचे पेशन्स सुद्धा आज लोकांकडे नाहीत. म्हणजे मी असं म्हटलं, की आजच्या या आंदोलनाबद्दल मला जर वस्तुनिष्ठपणे काही मांडायचं असेल, तर ते मांडण्याची ते ऐकून घेण्याची तयारी ज्या लोकांची आहे ना, त्या लोकांसाठीच ते मांडलं जावं असं मला वाटतं. कलावंताला जर मांडावं असं वाटत असेल त्यांनी ट्रोलिंगला सुद्धा घाबरण्याची काही गरज नाही, की ठीक आहे खाली लोक शिव्या घालणार आहेत ते येऊ दे. म्हणजे जसं झेन मुनींचं एक उदाहरण आहे, की झेन मुनींना एकाने म्हणाला, की तो मला शिव्या देतोय. ते म्हणे, की तो देतोय तू का घेतोयस? ट्रोलिंगकडे अशाच पद्धतीने पाहिलं पाहिजे. मला जर ते प्रामाणिकपणे वाटत असेल तर ते मी मांडलं पाहिजे आणि ते मांडल्यानंतर परिणामांची भीती मला बाळगता कामा नये. त्यामुळे कलावंतांनी मला असं वाटतं ही भीती बाळगू नये. दुसरी गोष्ट अशी आहे, की सामान्य माणूस प्रत्येक कलावंताकडनं ही मागणी करत नाही. उलट मला असं वाटतं, की सामान्य माणसं जेव्हा आम्हाला भेटतात, प्रेक्षक भेटतात, तेव्हा त्यांना असं वाटतं, की अरे तुम्ही कशाला या प्रश्नांबद्दल ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती नाही त्याच्याबद्दल बोलता. तुम्ही चांगल्या पद्धतीने आपलं काम करत राहा, असं त्यांचं म्हणणं असतं. पण परत एकदा आपल्याकडे कलेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन जो आहे, गेल्या काही दशकांमध्ये आपण तो गढूळ करून टाकला आहे आणि कलावंताच्या वरती हे जे उत्तरदायित्व दिलं आहे, की त्यांनी संदेश दिला पाहिजे, उपदेश केला पाहिजे, त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीवरती सोल्युशन्स दिली पाहिजेत. हे सगळं असल्यामुळे कलाकृतीतून या सगळ्या गोष्टींची आपण अपेक्षा करायला लागतो. जी उत्तम कलाकृती असते ना, ती त्या एका काळाशी बांधलेलीच नसते. त्यामुळे समकालीन साहित्य, समकालीन कला याच्यावरच माझा आक्षेप आहे. कलावंताचा काळ कुठला असतो? शेक्सपियरचा काळ कुठला? तो ज्या काळामध्ये लिहित होता तो काळ, की आज म्हणजे महाभारताचा काळ कुठला? आजही मी सहज अरे त्या घरात महाभारत चाललंय. त्यामुळे श्रेष्ठ कलाकृती ही एका काळाशी बांधलेली असूच शकत नाही. आणि कुठल्याही कलावंतांनी एका काळापुरती बांधलेली कलाकृती निर्माण करण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं, की त्यांनी एक सार्वकालिक कलाकृती निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न असला पाहिजे, की जी प्रत्येक काळामधल्या प्रश्नांना एक कुठेतरी भेटणारी असू शकते किंवा त्या त्या काळातल्या प्रश्नांशी रिलेट करणारी. आज महाभारताचा तोच आहे किंवा शेक्सपियर वाचल्यानंतर माझं असं वाटतं, की अरे हे त्यांनी आज लिहिलं आहे का? त्यामुळे मला असं वाटतं ना, की लेखकांनी समकालीन असलं पाहिजे. हा सुद्धा एका नरेटिव्हचा भाग आहे असं मला वाटतं. हा त्याच नरेटिव्हचा भाग आहे. एव्हरी प्ले हॅज टू बी अ पॉलिटिकल प्ले. ही जी सुप्त दहशत निर्माण केली गेली त्याचाच हा भाग आहे. आणि लेखक म्हणून मला असं वाटतं एका काळाशी बद्ध नसतोच. आणि हे आता कलावंतांनी मांडायला सुरुवात केली पाहिजे, की कारण मला माहिती आहे, की असं जेव्हा कलावंत म्हणायला लागतो तेव्हा अच्छा म्हणजे तुम्ही हस्तिदंती मनोऱ्यात बसून लिहिता का? आजूबाजूला जे चाललंय त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही का? अरे संबंध कसा नाही? लेखक त्याला सामोरा जातोच ना. आणि म्हणून मला असं वाटतं, की अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता माझा अंतस्वर मला काय लिहायला सांगतोय किंवा कुठली कलाकृती निर्माण करायला सांगतोय त्याच्या पाठीमागे मी लागलं पाहिजे. म्हणजे आत्ता मी तुम्हाला जे प्रश्न विचारले ते प्रेक्षकांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारले. आता मला कलाकारांची मानसिकताही जाणून घ्यायला आवडेल, की मी कुठलीही भूमिका घेतली तर मग ती भूमिका माझा जो आत्ता ऑडियन्स तयार झाला आहे, जो माझा चाहता वर्ग आहे त्याला पटली नाही तर मी ऑडियन्सपासून दूर जाईन, मला काम मिळणार नाही कदाचित आणि इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काही अडचणी निर्माण होऊ शकतील, मला रोल्स नाही मिळणार. ही भीती कलाकारांना वाटते का? आणि मुळात या तिन्ही गोष्टी खरंच घडतात का कलाकारांच्या आयुष्यामध्ये? मुळात पुन्हा मी म्हटलं त्याप्रमाणे जो प्रचंड मोठ्या प्रमाणामधला व्यापक असा प्रेक्षक आणि वाचक वर्ग आहे तो या गोष्टी करत नाही. हा कोण करतं? दोन्ही बाजूचे जे कट्टर असतात ना ते हे करतात. म्हणजे एखाद्या कलावंतानी जंतर मंतरला पाठिंबा दिला, आजपासून मी याचे सिनेमेच बघणार नाही. किंवा एखाद्या कलावंतांनी जंतर मंतरच्या आंदोलनाला विरोध केला, आजपासून मी याचं कुठलंच पुस्तक वाचणार नाही, याचं कुठलंच नाटक पाहणार नाही. हे म्हणणारे कोण असतात? तर त्या दोन्ही बाजूनी असलेले जे कट्टर लोक आहेत ना त्यांचा हा आग्रह असतो आणि ते मुठभर आहेत. ते सोशल मीडियावरती मोठ्या संख्येने दिसतात कारण त्यांचं कामच ते असतं. ते पडलेले असतात सोशल मीडियावरती आणि ते येईल त्या ह्याच्यावरती आपली मतं मांडत असतात. परंतु व्यापक जो मोठा आहे तो अशा पद्धतीचा विचार करत नाही. त्यामुळे कलावंतांनी त्याला घाबरायचं कारण नाही. ही गोष्ट खरी आहे, की कलावंतांच्या मधले सुद्धा जे कट्टर असतात
ते अशा पद्धतीचा विचार करतात की बाबा हा माझ्या विचारसरणीचा नाही ना, मग मी याला बाजूला ठेवतो. त्यामुळे पूर्वी कसं होतं, पूर्वी कंपू असायचे. ते कंपू वेगवेगळ्या कारणांनी असायचे, केवळ त्याच्या पाठीमागे निगेटिव्ह असायचं नाही. बाबा मला या लोकांबरोबर काम करायला मी कम्फर्टेबल आहे, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर काम करेन, अशामुळेही कंपू असायचे. आता अनेक वेळेला असंही दिसतं की विचारसरणीचे सुद्धा कंपू झालेले आहेत. आणि त्याचा दुसरा एक काय होतं माहिती आहे ना, की अनुल्लेख. म्हणजे खाजगीमध्ये बोलताना ते सांगतील की तुझं पुस्तक आवडलं, तुझं नाटक आवडलं, पण सोशल मीडियावर लिहिताना ते उल्लेख करणार नाहीत. ते एखादं आर्टिकल लिहिताना उल्लेख करणार नाहीत. तर कलावंतांनी सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण कशासाठी भांडतो आहोत. सगळेजण हातात संविधान घेऊन लोकशाहीसाठी भांडतायत, पण ती तुझ्या आतमध्ये रुजली आहे का लोकशाही? ती आतमध्ये जर लोकशाही रुजली असेल तर मला असं वाटलं पाहिजे की मला आवडलेली कलाकृती मग ती कुठल्या विचारधारेच्या माणसांनी निर्माण केली आहे हे न पाहता मी त्याचं कौतुक केलं पाहिजे. आणि माझ्या विचारधारेच्या माणसांनी जर एखादी गोष्ट केली असेल आणि ती जर वाईट असेल तर तो केवळ माझ्या विचारधारेचा आहे म्हणून मी त्याचं कौतुक करणं हे सुद्धा कलावंतांनी टाळलं पाहिजे. दुर्दैवाने ते होतं. सोशल मीडियाचे अनेक तोटे आहेत, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा फायदा सोशल मीडियाचा हा आहे की आता कुणीही कुणाचा अनुल्लेख करू शकत नाही. आपला प्रोजेक्ट लोकांपर्यंत पोचवण्याचं सोशल मीडिया हे अत्यंत सुंदर माध्यम असल्यामुळे आता कुणावर अवलंबून राहण्याची गरज लागत नाही. आता केवळ समीक्षक तुमचं स्थान ठरवत नाही, तर समीक्षकांच्या बरोबर वाचकांमधले जे समीक्षक असतात तेही तुमचं स्थान ठरवतात. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींना कुठेही घाबरायचं कारण नाही. आणि मुळात मी जे म्हणतोय ना की आम्ही लोकशाही आत्मसातच केलेली नाही आहे, ती करण्याची आज गरज आहे. की जे प्रसिद्ध वाक्य आहे ना की आणि जे आम्ही सगळेजण फार ऐकवत असतो ते वाक्य, की एखाद्याचा विचार मला पटणार नाही, पण तो त्याला मांडायची मुभा असली पाहिजे किंवा तो त्याला मांडता यावा यासाठी मी माझा जीवही देईन, असं एक वाक्य ऐकवलं जातं. रुसो का व्हॉल्टेअर याचं ते वाक्य आहे. हे वाक्य आम्ही ऐकवतो, पण खरंच आम्ही असं करतो का? समोरच्या माणसाचा विचार जर मला पटला नाही तर माणूस म्हणून मी आजकाल त्याला नाकारायला लागलोय. पूर्वी असं नव्हतं. म्हणजे हे खूप कमी प्रमाणामध्ये होतं. म्हणजे पूर्वीसुद्धा या पद्धतीच्या गोष्टी झालेल्या आहेत, पण त्याचं प्रमाण कमी होतं. आता जर आम्ही माणूस म्हणूनच त्याला डिस्कार्ड करायला लागलो, म्हणजे असं असू शकतं ना की तो जे काही सोशल मीडियावरती लिहितो वगैरे ते काही मला फारसं पटत नाही किंवा आवडत नाही, पण त्याच्या कविता सुंदर असतात बरं का. आणि परत काय माहिती आहे ना की आपल्या कलाकृतीमध्ये वस्तुनिष्ठता बाजूला ठेवून जर मी केवळ माझ्या विचारधारेचा अजेंडा जर रेटायला लागलो ना, तर माझ्या कवितेमध्ये सुद्धा ते प्रकटतं आणि माझ्या साहित्याचा, माझ्या कलाकृतीचा दर्जाही कुठेतरी उणावतो. त्यामुळे कलावंतांनी हेही टाळलं पाहिजे असं मला वाटतं. कलाकारांच्या मतांवरती इंडस्ट्रीचा, निर्मात्यांचा, प्रोड्युसर्सचा परिणाम पडतो का? म्हणजे निर्माते किंवा प्रोड्युसर्स ज्या विचारधारेचे आहे ती विचारधारा माझी नसेल किंवा कलाकाराची त्या नसेल तर काय परिस्थिती निर्माण होते आणि कसं खरं सांगू का, प्रोड्युसर चतुर असतात. बरं. त्यांना बॉक्स ऑफिस दिसत असतं. त्यामुळे एखाद्या नट किंवा एखादा कलाकार बॉक्स ऑफिसला जर चालत नसेल तर ते त्याची विचारधारा बघून त्याला डिस्कार्ड करतील. पण तो जर बॉक्स ऑफिसवर चालत असेल तर ते मात्र फारसं याच्याकडे लक्ष देत नाहीत. पण असं मी परत म्हटलं त्याप्रमाणे जे कट्टर असतात ते कधी कधी असा विचार करतात सुद्धा, पण त्यालाही कलावंतांनी घाबरायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. मी शेवटच्या टप्प्याकडे येते. आपल्या कलाकार आणि त्याची कला ह्या दोन्हींना आपण प्रेक्षक म्हणून वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायची गरज निर्माण झाली आहे का? बघता आलंच पाहिजे. हे बघता, तोच तर लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग आहे ना की म्हणजे त्याची विचारधारा काही असो, तो कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन फिरत असो, परंतु तो एकदा स्टेजवर आल्यानंतर तो काय चमत्कार करतो, तो करतो का, हे मला पाहता आलं पाहिजे. म्हणजे मी जर असा कलावंत म्हणून विचार केला की मला अमुक विचारधारेचेच प्रेक्षक हवे आहेत, तर ते जसं चुकीचं ठरेल त्याप्रमाणे माझं प्रेक्षकांना म्हणणं असं आहे की त्याचे काय विचार आहेत वगैरे ते तुम्ही बाजूला ठेवा, पण तो कलावंत म्हणून कसा आहे ह्याचं कारण काय माहिती ना. परत मी असं म्हणतो की केवळ राजकीय विचारधारा किंवा राजकीय भूमिका यांनी समाज आणि राष्ट्र पुढे जात नाही, तो एक भाग आहे. म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या काळामध्ये सुद्धा, शास्त्रीय संगीताच्या काळामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये आपापली काम करत राहून त्या क्षेत्राला मोठं केलेली मंडळी आहेतच ना. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ राजकीय विचारधारा या चष्म्यातनंच कलावंताकडे पाहणं चुकीचं आहे आणि कलावंतांनी सुद्धा तो चष्मा घालणं चुकीचं आहे, कारण समाज विविधांगाने फुलला पाहिजे.
वेगवेगळ्या क्षेत्र त्याच्यामध्ये आली पाहिजे. आणि मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे की कलावंतांच्यावरती हा दबाव टाकणं की तुम्ही अमुक पद्धतीनेच लिहिलं पाहिजे, अमुक मांडलं, म्हणजे जसं कसं आहे की केवळ काही ठराविक चष्म्यातनं तुम्ही जर लिहिणार असाल आणि आम्ही जर तेच स्वीकारणार असू, असं जर प्रेक्षकांचं म्हणणं असेल, तर ते कलेचंही नुकसान करतायत आणि ते समाजाचंही नुकसान करतायत असं मला वाटतं. जेनझी सुद्धा आता वर्कफोर्सेसमध्ये यायला लागली आहे असं आपण सगळीकडे बघतोय. तसंच कलेच्या क्षेत्रातही तरुण कलाकार यायला लागलेत. तरुण कलाकारांबरोबर म्हणजे त्यांची जी मानसिकता आहे ती आणि जुन्या आपल्या कलाकारांची मानसिकता ह्याच्यामध्ये काही फरक जाणवतोय का? म्हणजे का तरुणांच्या दृष्टीने विचारधारा आता तेवढी महत्त्वाची राहिलीच नाही आहे तरुण कलाकारांच्या दृष्टीने? काय साधारण चित्र दिसतं? मुळात कसं आहे की जशी पिढी बदलते त्या पद्धतीचे अनुभव बदलतात, स्ट्रगलचे परिमाण बदलतं, प्रकार बदलतात. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने, पण मूळ जो भाग असतो ना तो तोच असतो. ओके. तपशील वेगळा असू शकतो. त्यामुळे आजची जेनझी म्हणजे काय, तर आम्ही ज्यावेळेला सगळं हे करून मुंबईमध्ये करिअर करायला आलो तेव्हा आम्ही जेनझीच होतो ना. आणि जेनझीचा मूळ काय आहे, तर जेनझीचं एक उत्स्फूर्तता असते. उत्स्फूर्तपणे जेनझी प्रतिसाद देतो आणि तो जो प्रतिसाद असतो तो सगळ्याच बाबतीमध्ये असतो. पण हळूहळू त्यांच्याही असं लक्षात यायला लागतं की आपले प्रतिसाद हे आपण पटकन देतो आहोत, असं होता कामा नये. आपण थोडा विचार केला पाहिजे. जसं वय वाढतं, जसा अनुभव वाढतो, त्याप्रमाणे जेनझीच्या सुद्धा विचारसरणीमध्ये फरक पडत जातो, विचार करण्याच्या पद्धतीत फरक पडत जातो, एक मॅच्युरिटी यायला लागते. करेक्ट. आजकाल झालं आहे काय माहिती आहे ना की जेनझीच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक करण्याची एक पद्धत आता हे झालेली आहे. पण जेनझीच्या सुद्धा प्लस पॉईंट्स आहेत आणि काही मायनस पॉईंट्स आहेत. म्हणजे आज या गोष्टीचं कौतुक होतं की नाही त्यांना आजकाल जे चाललं आहे तेच आहे, आधी काय झालं त्याच्याशी त्याचा संबंध नाही. अरे का, आम्ही जेव्हा जेनझी होतो त्यावेळेला आम्ही ब्लॅक अँड व्हाईटचे सिनेमेसुद्धा जाऊन पाहिलेले आहेत ना. कारण आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राची सुरुवात कुठून झाली, त्याचा नेमका प्रवास कसा झाला हे मला कळलं पाहिजे ना. हा कौतुकाचा मुद्दा नाही की त्याला आधीचं काही माहीत नसतं. कौतुकाचा मुद्दा काय होईल की त्याला आधीचं सगळं माहीत आहे, पण त्याचं तो ओझं घेत नाही. ओझं न घेता तो स्वतंत्र दृष्टी, म्हणजे परंपरा समजून घेतली पाहिजे. परंपरा जर मोडायची असेल तर मी आज उठतो आणि परंपरा मोडतो असं होत नाही. आधी ती तुम्हाला समजून घेतली पाहिजे. याचं कारण तुम्ही कितीही नाकारा, तुम्ही परंपरेच्या खांद्यावरती उभे असता. म्हणजे तुमच्या पूर्वसुरींनी जे तुमच्यापर्यंत आणून ठेवलं आहे ना ते तुम्ही पुढे नेत असता. करेक्ट. आणि ते पूर्णपणे तोडणं असं जरी आपण म्हणत असलो तरी ते पूर्णपणे तोडणं कधीच होत नसतं. तो परंपरेचा एक प्रवाह असतो, त्याला तुम्ही वेगळं वळण देता, त्यातल्या अनेक गोष्टी तुम्ही नाकारता, अनेक गोष्टींची तुम्ही त्याच्यामध्ये भर टाकता. त्यामुळे मला असं वाटतं की जेनझी प्रत्येक क्षेत्रामध्ये येतं आहे, ते काहीतरी एक वेगळा विचार घेऊन येतं आहे. पण ही गोष्ट निश्चितच खरी आहे की जेनझींमधले कट्टर जे आहेत ते भाग दोन्हीकडचे सोडले तरी जी व्यापक प्रमाणामधली जेनझी आहे ती स्वागतशील आहे. ती नवनवीन गोष्टी स्वीकारणारी आहे, जुन्या गोष्टींचा आदर करणारी आहे आणि ठामपणे जुन्या गोष्टींमधल्या नको असलेल्या गोष्टी नाकारणारी सुद्धा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेनझी अत्यंत छान पद्धतीने काम करते आहे. आता गंमत अशी आहे की ज्या पद्धतीची भाषा जेनझीनी वापरली मधल्या काळामध्ये त्याचं आपण कौतुक केलं, म्हणजे अनेकांनी कौतुक केलं. आणि अशा वाहिन्यांनी पण कौतुक केलं ज्या वाहिन्या त्याच्या खाली जेव्हा कॉमेंट्स येतात तेव्हा सतत सांगत असतात की भाषा नीट वापरा, सभ्य भाषेत बोला, चांगल्या, म्हणजे तुम्हाला सभ्य, चांगली, नीट भाषा जी आहे ती माहीत होती, पण तरी जेनझीचं तुम्ही कौतुक केलं कारण तुम्हाला जे बोलायचं होतं ते त्या ठिकाणची जेनझी बोलत होती. म्हणजे तुमच्या राजकीय विचारधारेशी सुसंगत ती बोलत होती. पण गंमत अशी आहे की एक वेगळ्या प्रकारची जेनझीसुद्धा आहे. ती तुम्हाला आवडणाऱ्या नेत्यांबद्दल, तुम्ही ज्यांना दैवत मानता किंवा आराध्य मानता त्यांच्याबद्दलही जर असंच बोलायला लागली तर तुम्ही कौतुक करणार आहात का? ते मी केलं पाहिजे कौतुक. जर मी या जेनझीचं कौतुक करत असेल तर मी त्याचंही कौतुक केलं पाहिजे. ते आपल्याकडे होणार नाही आहे. आणि मग म्हणून मी असं म्हणतो की दोन्ही बाजूचे जे कट्टर आहेत ते बाजूला ठेवून त्याच्या पलीकडे विशाल असा प्रेक्षक वर्ग आहे, कलावंतांचा वर्ग आहे, वाचकांचा वर्ग आहे. आणि हा वाचकांचा वर्ग मला असं वाटतं की मला अशी आशा वाटते की तो संतुलितपणेच या सगळ्या गोष्टींचा विचार करेल. तो शांतपणे ते सगळं बघतो आहे. आणि आपल्या देशामध्ये सुदैवाने आपल्याकडची लोकशाही जी आहे, संसदीय लोकशाही, ती बळकट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अराजकापेक्षा सुद्धा मतपेटीच्या मार्गाने आपल्याला जे काय व्यक्त व्हायचं आहे ते व्यक्त आपल्याकडची जेनझी होते आणि सगळेच जण होतात आणि ते होत राहणार आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की आजची जेनझी या देशाला अराजकाकडे घेऊन जाईल. आपला बांगलादेश होणार नाही, श्रीलंका होणार नाही, नेपाळ होणार नाही. कारण आपण पाहिलेलं आहे, आपल्या जेनझीनी हे सगळं परिवर्तन पाहिलेलं आहे.
त्यामुळे अराजकाकडे आपली जेन्झी जाईल असं मला वाटत नाही. सर, शेवटचा प्रश्न घेते. दांभिकता आपल्याला जी पदोपदी दिसते, ह्याच्यामध्ये कलाकार जेव्हा भूमिका घेतात तेव्हा ती खूप सोयीस्कर घेतात असं म्हटलं जातं, की ठराविक मुद्द्यांवर भाष्य करायचं आणि उरलेल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करायचं किंवा त्याच्यावरती बोलायचंच नाही काही. ही जी दांभिकता किंवा ही जी भूमिका कलाकार घेतात ती फार सोयीस्कर आहे का? सोयीस्कर आहे आणि नुकसानकारक सुद्धा आहे. म्हणजे काय होतं की कट्टरांचं कसं होतं की ते जंतर मंतरला पाठिंबा देतील, झारखंडला विरोध करतील, किंवा झारखंडला पाठिंबा देतील आणि इथे वेगळी भूमिका घेतील. त्यामुळे जी कट्टर मंडळी आहेत ती या सगळ्या गोष्टी केल्यामुळे होतंय काय की परत त्या दबावामुळे सोयीस्कर भूमिका जेव्हा घेतली जाते ना, त्यावेळेला सोयीस्कर भूमिका जेव्हा घेतली जाते तेव्हा नुकसान कशा पद्धतीने होतं. आज एक गोष्ट लक्षात घ्या, आत्तापर्यंतच्या पिढ्यांपर्यंत जे साहित्यिक होते ते अशा पद्धतीच्या सोयीस्कर भूमिका घेत नव्हते. बोलायचं असेल तर ते सर्व प्रकारच्या वाईट प्रवृत्तींबद्दल बोलायचे किंवा बोलायचे नाही. आज काय होतं, ही सोयीस्कर भूमिका घेतल्यामुळे आज आपल्याकडे एकही असा ज्येष्ठ साहित्यिक नाही की ज्यांनी एक इशारा दिल्यानंतर सगळं साहित्य विश्व ढवळून निघेल. मला आठवतं पु ल देशपांडे जेव्हा 1977च्या निवडणुकीमध्ये जनता पक्षाचा प्रचार करण्यासाठी जेव्हा सभेला उभे राहायचे, लाखांच्या सभा व्हायच्या आणि त्यांच्या एका वाक्यावरती टाळ्यांचा जो कडकडाट व्हायचा किंवा लोकांच्या मनामध्ये जो काही बदल व्हायचा, असा बदल करणारा एक साहित्यिक दाखवा मला ज्येष्ठ. याचं कारण असं की ज्येष्ठ साहित्यिकसुद्धा आमचे केवळ शेरेबाजी करताना आम्हाला दिसतात, सोयीस्कर भूमिका घेताना दिसतात. त्यामुळे एका ठराविक कंपूच्या टाळ्या किंवा ठराविक बाजूच्या टाळ्या त्यांना मिळतात, परंतु त्यांचा जो संपूर्ण कुसुमाग्रजांसारखं उदाहरण आहे की म्हणजे कुसुमाग्रजांची जी कविता आहे, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, आज कुठल्या साहित्यिकाकडे जाऊ आणि मी सांगू की या सगळ्या परिस्थितीमध्ये मला मार्गदर्शन करा? कारण तेही जर कुठल्या ना कुठल्या तरी एका बाजूची शेरेबाजी करण्यामध्ये जर मग्न असतील. आणि म्हणून मला असं वाटतं की सोयीस्कर भूमिका घेतल्यामुळे साहित्यिकांनी समाजामधलं जे आपलं स्थान आहे ते कुठेतरी उणावून घेतलेलं आहे, खिळखिळं करून घेतलेलं आहे. मला असं आठवतं की खांडेकर असतील, दुर्गाबाई असतील किंवा कित्येक असे लेखक होते की साहित्यिक होते, कलावंत होते की ज्यांच्याकडे समाज पाहताना फार मोठ्या आशेने पाहत होता. आज दुर्दैवाने असं होत नाही. आज साहित्यिकांच्या कुठल्याही विधानावरती चर्चा होत नाही, झाल्या तर ठराविक कंपूमधनं त्यांना टाळ्या मिळतात आणि हे नुकसान कलावंतांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी पुन्हा असं म्हणतो की ध्रुवीकरणाला बळी न पडता अत्यंत वस्तुनिष्ठपणे कलावंतांनी विचार केला पाहिजे आणि वस्तुनिष्ठपणे विचार करून त्याला जे मांडायचे ते कुठल्याही दबावाला बळी न पडता, न घाबरता त्यांनी मांडलं पाहिजे. त्याला ज्या पद्धतीची कलाकृती निर्माण करायची आहे त्या पद्धतीचीच कलाकृती त्यांनी निर्माण केली पाहिजे. कारण तो फक्त आजच्या लोकांशी बोलत नसतो, तर ते उद्याच्याही लोकांशी बोलत असतो. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता कलावंतांनी आपला अंतस्वर जपला पाहिजे, आपला पिंड ओळखला पाहिजे आणि काम करत राहिलं पाहिजे. सुंदर. सर, पण सोयीस्कर भूमिका नाही घेतली, तुम्ही जर का अपेक्षा ठेवली अशी की कलाकाराने भूमिका मांडली तर त्याने प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींवरती भाष्य केलं पाहिजे, म्हणजे परत तोच मुद्दा येतो की त्याच्यावर प्रेशर आलं की मी एकदा भूमिका मांडली की मला आता सतत मांडतच राहावी लागणार. कसं आहे की कलावंतांवरती मी आत्ता म्हणतो त्याप्रमाणे हे दबाव येणारच. परंतु जेव्हा तुम्ही एक भूमिका घेता तेव्हा साहजिकच लोक विचारणार ना, मग या बाबतीत तुम्ही का नाही बोललात, त्या बाबतीत का नाही बोललात. त्यामुळे त्याच्यामध्ये जर त्यांनी सातत्य ठेवलं नाही तर अशा प्रश्नांना त्याला सामोरं जावंच लागणार. आणि असंही होऊ शकतं, जसं जनता पक्षाच्या काळामध्ये पु ल देशपांडेंनी पूर्णपणे जनता पक्षाचा प्रचार केला आणि निकाल लागल्यानंतर ते शांतपणे घरी बसले. ते म्हणाले की आता याच्यापुढे विजयी सभेला सुद्धा मी जाणार नाही. एक काळ नैतिक पेच प्रसंगाचा होता असं मला वाटलं, त्याच्यासाठी मी काम केलं आणि त्यातनं मी बाहेर पडलो. कारण ते काही पत्रकार नाहीत की रोज घडणाऱ्या घटनांबद्दल त्यांनी भाष्य करावं. ते काही राजकीय नेते नव्हते की रोज घडणाऱ्या घटनांबद्दल त्यांनी काहीतरी हे करावं. त्याच पद्धतीने जर कलावंताला असं वाटलं असेल की या क्षणी या प्रश्नाबद्दल मला बोलावं असं वाटलं आणि मी बोललो आणि इतर प्रश्नांबद्दल मला बोलायचं नाही, तर तेही त्यांनी ठामपणे म्हटलं पाहिजे. त्यामुळे परत एकदा मी सांगतो की कलावंतांनी आपला अंतस्वर ओळखला पाहिजे, आपला पिंड ओळखला पाहिजे आणि त्या अंतस्वरातनं त्याला जी कलाकृती निर्माण करावीशी वाटेल ती त्यांनी केली पाहिजे न घाबरता. त्याचा अंतस्वर जर त्याला सांगत असेल की आत्ता बोल, तर त्यांनी बोललं पाहिजे न घाबरता. आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता कलावंतांनी राजकीय भूमिका घ्यायची की नाही हा माझा प्रश्न आहे,
आणि ती घ्यायची असेल तर मला का घ्यायची आहे, घ्यायची नसेल तर मला का घ्यायची नाही, या प्रश्नांची उत्तरं त्यांनी स्वतःशी द्यावीत. लोकांनाही त्यांनी द्यायला जाऊ नयेत. त्यांनी आपलं काम करत राहावं. कारण मला परत एकदा असं वाटतं, राजकारण हे सर्वस्व नव्हे. केवळ राजकीय भूमिका घेऊन समाजाचे सर्व प्रश्न सुटणार आहेत असं नव्हे. समाज आणि राष्ट्र हे विविधांगाने फुललं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कलावंतांची एक निश्चित भूमिका असते. ती राजकीय असेलच असं नाही, असलीच पाहिजे असं नाही. सुंदर सर. या डिस्कशनमध्ये आपण इथेच थांबूया. तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमची मतंसुद्धा कमेंट करून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. बाकी आपण भेटतच राहू नवीन विषयांसह. पाहत रहा थिंक टीव्ही. धन्यवाद.